वर्धा जिल्हा डीपीसी बैठकी अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत बियाणे कंपनी कशी फसवणूक करत आहे या संदर्भात देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने यांनी वरुण सीड्स कंपनी यांनी सोयाबीनचे बियाणे जर्मिनेशन न करता शेतकऱ्यांना 5000 बॅग विकल्या गेल्या, परंतु आधीच शेतकरी हवालदिल झाल्याने परत शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये यासाठी या कंपनी संदर्भात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या समक्ष त्यांनी ही व्यथा मांडली व जर शेतकऱ्यांचं बियाणं उगवलं नाही किंवा शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आली तर या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे व शेतकऱ्यांना वरुण सीड्स कंपनी पासून सावध राहण्याचे देखील बोलण्यात आलेले आहे। शेतकरी राजा दिवसेंदिवस एक हताश होते आहे आणि उपासमारी आणि आत्महत्येकडे वळते आहे। देवळी पुलगाव मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार यांनी वरुण सीड्स कंपनीने शेतकऱ्यांना टर्मिनेशन चेक करून सोयाबीन पेरा असं जे एक आदेश दिले होते किंवा त्यांनी जे सांगितलं होतं त्यावर आज देवळी पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी आज जे नियोजन समितीची बैठक होती त्यात काय वरुण सीड्स सोयाबीन श्री गणेशा नावाचं सोयाबीन याच्या 7000 बॅग तालुक्यामध्ये विकल्या गेल्या। अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी सुद्धा माझ्याकडे आल्या, दुकानदारांकडे आल्या। त्यांनी सांगितलं की याचा जर्मिनेशन नाही आणि ज्या वेळेस व्हॉट्सअपला मेसेज आला त्यांच्या फील्ड ऑफिस असतात, सीड कंपनीच्या फील्ड ऑफिस असतात, त्यावेळेस त्याचे लॉट नंबर सुद्धा देण्यात आले आणि अशा स्थितीमध्ये अनेकांनी दुकानदारांना सोयाबीन परत आणून दिलं, अनेकांनी पेरलं सुद्धा आणि हे पेरलेलं सोयाबीन उगवलं नाही यांच्या तक्रारी अनेक माझ्याकडे आलेल्या आहे आणि म्हणून या ठिकाणी मी या सोयाबीनची बॅग जे सोयाबीन काळं पडलेलं आहे अशा स्थितीमध्ये सोयाबीन विकू कशा शिकतात। वरुण सीडवाल्यांनी हे सोयाबीन त्या ठिकाणी स्वतःच्या लॅबमध्ये चेक करून, गव्हर्नमेंटच्या लॅबमध्ये चेक करून त्याला सर्टिफिकेट लावून हे सोयाबीन मार्केटमध्ये आणलं आणि दुकानदाराच्या हाताने ते विकलं सुद्धा। 7000 किलो 7000 बॅग या मार्केटमध्ये विकल्या गेल्या आणि याच्यामध्ये जर टर्मिनेशन झालं नाही तर किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होईल आणि या आत्महत्या झाल्या तर याला जबाबदार कोण? म्हणून वरुण सीड कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करावा ही मागणी मी विधान भवनामध्ये। शेतकऱ्याच्या हक्कासाठी न्यायासाठी जे कर्तव्यदक्ष देवळी पुलगाव विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांनी लढा दिला। जर शेतकऱ्यांचं सोयाबीन उगवलं नाही किंवा त्यांनी जर आत्महत्येसाठी जर ते प्रवृत्त झाले तर त्या वरुण सीड्स कंपनीवर एक गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने यांनी केलेली आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, वर्धा।